आमदार रोहित पवार यांना येत्या सोमवारी नाशिकच्या न्यायालयानं हजर राहण्याचे आदेश जारी केलेले आहेत आणि पावसाळी अधिवेशनादरम्यान क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे सभागृहामध्ये ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी प्रसारित केला होता। या बदनामीकारक आरोपावरून कोकाटे यांनी नाशिक न्यायालयामध्ये मानहानीचा दावा दाखल केला होता। त्यावर न्यायालयानं सुनावणी घेत रोहित पवार यांना सोमवारी 22 तारखेला न्यायालयामध्ये हजर राहण्याचं समन्स बजावलेलं आहे। न्यायालयानं कोकाटे यांच्या बाजूने दिलेला हा आदेश पवारांच्या आरोपांवरील कायदेशीर लढाईला नवं वळण देणार आहे। आमदार रोहित पवारांना नाशिक कोर्टाचं समन्स येत्या सोमवारी आहे आणि कोर्टात हजर राहण्याचे आदेश आहेत। मंत्री कोकाटेंच्या रमी व्हिडिओ प्रकरणामध्ये समन्स बजावण्यात आले आणि कोकाटेंकडून रोहित पवारांवर मानहानीचा हा दावा दाखल करण्यात आलेला आहे। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। योगेश, रोहित पवारांना हे समन्स आलेले आहे, 22 तारखेला न्यायालयामध्ये हजर राहण्याचं समन्स आहे। काय या सगळ्या प्रकरणाला आता एक वेगळं वळण मिळेल? या अधिवेशनादरम्यान रमी प्रकरण जे होतं ते कोकाटेंचं चांगलं चर्चेत आलं होतं। त्याचा व्हिडिओ हा रोहित पवारांनी सगळ्यांच्या समोर मांडला होता आणि त्यामुळे मानहानी झाली म्हणून राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे यांनी नाशिकच्या न्यायालयामध्ये तक्रार केलेली होती आणि त्यानुसार एकूण जो खटला सुरू आहे त्यामध्ये आता त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी रोहित पवार यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। खरं म्हणजे जो काही व्हिडिओ आला तो कुठून आला, काय आला याबाबतचा तपास पोलीस करत आहेत। मात्र स्वतः न्यायालय आता या बाबतीमध्ये चौकशी करत असल्यामुळे रोहित यांना हजर राहावे लागणार आहे। सोमवारी म्हणजेच आपण म्हणूया 22 तारखेला नाशिकच्या न्यायालयात त्यांना हजर राहण्याचे आदेश जारी करण्यात आले। ठीक, योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।